करतात देवा आता इथून पुढे आज तुझं माझं नातं जुळलंय, मी तुझ्या इतका जवळ आलो, भक्तीच्या आनंदामध्ये इतका न्हावून निघालो की आता इथून पुढे मला अंतर नाही द्यायचं तू. कारण खरा भक्ताची अवस्था ही आहे बरं का, भगवंतापासून विरह सहन होत नाही, भगवंतापासून विलगता सहन होत नाही, आणि तुम्हाला आम्हाला याचा काहीच फरक पडत नाही बरं का. भक्ती आम्ही करतो ती आपल्या सवडीची, आपल्या आवडीची, देवाच्या आवडीची नाही, आपल्याला जमेल तसं. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज फार सुंदर म्हणतात, ते म्हणतात आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल ना तितका तो आपल्याशिवाय आपल्यासाठी फायदेशीर असतो. आपण जगाला दाखवण्याकरता परमार्थ फार करतो. संन्यासाचे सोंग संपादितात सांग, परी वैराग्याचे अंग आणीता नाहीये महाराज म्हणाले. त्यामुळे जगाला दाखवणारा परमार्थ नसावा, जग काय म्हणेल म्हणून आपण विचार करून वागतो तो व्यवहार झाला, ते अध्यात्म नाही. आणि देव काय म्हणेल, माझा भगवंत काय म्हणेल, माझ्या देवाला कसं वाटेल असा विचार करून वागणं याचं नाव परमार्थ आहे. विठ्ठल. त्यामुळे परमार्थाच्या प्रांतामध्ये जर आम्हाला पाऊल ठेवायचं असेल ना तर भक्तीची सुरुवात, त्या भक्तीमध्ये भाव असला पाहिजे, आणि तो भाव भगवंताच्या चरणावर असा रुजू करावा की आता त्या भावाला, तो भाव म्हणजे आपल्याला भावाचे शास्त्रांनी अनेक अर्थ सांगितलेत, पण आपल्याला जो इथे अभिप्रेत असलेला अर्थ आहे, ज्याचा जसा स्वभाव तसा त्याचा भाव बरं का. भगवंताला भाव द्यायचा, भगवंताच्या चरणावर भाव अर्पण करायचा. श्लोक आहे, भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रु सत्येन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयन्ति. पुढच्या श्लोकाचा अर्थ मला आता इथे गरजेचं नाहीये, मी सुरुवात फक्त सांगते. भावेन देवम कलया नरेंद्रम, भाव, भगवंत भावाचा भुकेला आहे, भगवंत भावाशिवाय प्रसन्न होऊ शकत नाही. कीर्तनाला यायचं म्हटलं तरी इथे अंतःकरणात सद्भाव पाहिजे, भाव पाहिजे तर आम्ही इथे येऊ. इथे आल्यानंतर चित्त एकाग्र करण्याकरता सुद्धा अंतःकरण सद्भावनाशील असावं तर इथं चित्त लागेल. बऱ्याच जणांचं काय असतं, कीर्तनामध्ये शास्त्रचर्चा, तत्वज्ञान, वेदांत, सिद्धांत असं काही कीर्तनकार बोलायला लागले की अनेक श्रोत्यांना असं वाटतं याचा आणि आमचा काडीभर संबंध नाही, याच्याशी आमचं काहीच घेणं देणं नाही. हे असं वाटणं, हे असं म्हणणं म्हणजे अगदी लास्ट स्टेजला असलेला पेशंट डॉक्टरशी माझं काहीच घेणं देणं नाही असं म्हणतो. हे असं झालं बरं का. एवढा मोठा विनोद आहे हा. म्हणून विनोदाची अपेक्षा जर या धर्माच्या मांडवामध्ये आपण केली, बऱ्याच जणांचं होतं काय, डोक्यावरून नाही मांडवावरून जातं काही गोष्टी. सांगायला गेलं लोकांना विनोदाची अपेक्षा कीर्तनामध्ये फार राहते. त्यामुळे आयुष्याचा विनोद व्हायचा नसेल तर इथं वृत्ती अंतर्मुख होणं गरजेचं आहे. आम्ही सध्या खूप बहिर्मुख झालो, सगळं बाहेर लक्ष आहे हो, आतमध्ये कधी डोकावणार. बोलतो का कधी आपण आपल्याशी? तुकोबरायांनी भगवंताला क्षेमाची अपेक्षा केली आहे. शास्त्रकारांनी योगक्षेमाचा अर्थ सांगितला, अप्राप्यस्य प्रापणम योगः क्षेमः तद्रक्षणम. अर्थ सांगते, आयुष्यामध्ये अशक्यप्राय असलेली गोष्ट अचानक घडणं याला योग म्हणतात बरं का. योग आपण म्हणतो ना, योगायोग. आज आमच्या साथीला गुरुजींसारखी मंडळी, हा योग आहे आमच्या आयुष्यातला मोठा योग. आणि मिळालेला योग कायम टिकणं, वर्धिष्णू होत राहणं, वाढत राहणं, त्याला क्षेम असं म्हटलंय, त्याला क्षेम असं म्हटलंय. तुकोबराय भगवंताला म्हणतात, तू मला मिळालास, हा माझ्या आयुष्यातला योग आहे. आता माझ्या भावा अंतराय नको देवा, हा क्षेम तुकोबराय भगवंताला मागतायत, क्षेमाची मागणी केली. माझ्यापासून दूर जाऊ नको देवा, मला विरह सहन नाही होणार. नामदेव महाराजांनी भगवंतांचा विरह सहन नव्हता होत त्यावेळी प्रार्थना करावी, असुवे दाटाळी उभारो निवाहे, असुवे दाटाळी उभारो निवाहे,
या जीवलगा. इतका भाव जुळला, इतकं प्रेम जुळलं, नातं असं जुळलं की आता विरह नाही सहन झाला, देवापासून वेगळं होण्याची इच्छा नाही, स्वप्नात सुद्धा तो विचार नाही. तुकोबराय म्हणतात, आता माझ्या भावा अंतराया नको देवा. आमच्या बाबतीमध्ये हा भाव अंतःकरणात निर्माण व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असणं गरजेचं आहे. श्रोते हो, आज भगवान शनैश्वरांची जयंती आहे. त्या देवतेचं चरित्र, त्या देवतेचं गुणवर्णन, त्या देवतेचं नाम मुखात यावं. काय आहे, शनिदेव म्हटले की सगळे घाबरतो आम्ही त्यांना, बरोबर ना? सगळे घाबरतो आणि भीतीपोटी अध्यात्म मग करतो आम्ही. अध्यात्म करत असताना भीती कशाला हवी हो? भगवंताशी सख्य जुळावं, प्रेम जुळावं, नातं जुळावं, जे अनेक भक्तांनी निर्माण केलं. शनिदेवांची जयंती साजरी करताना, भगवंतांची हा पर्वकाळ साधताना मनामध्ये एकच असतं की त्याचा कोप नाही झाला पाहिजे. 7.5 नको आम्हाला, नाही का? जे काही आहे ते चांगलं पाहिजे, 7.5 नको. पण भगवान शनिदेवांच्याही म्हणजे सगळे देव त्यांना घाबरतात, सगळे असुर त्यांना घाबरतात, देव दानव नाग यक्ष सगळेच जर त्यांना घाबरतात तर ते कुणाला घाबरतात? त्याचं उत्तर असं आहे, मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. महारुद्र, महाबली, ते रुद्राचा अवतार आहेत ना भगवान मारुतीराय. त्यामुळे शनिदेव हे मारुतीरायांचं नमन करतात, आराधना करतात, कारण ते रुद्राचे अंश आहेत, महारुद्राचा अवतार आहे तो. ज्यावेळी भगवान शनिदेवांचा जन्म सूर्य आणि छाया यांच्या पोटी झाला ना, दक्षाच्या अनेक मुलींपैकी एक मुलगी, तिचा विवाह भगवान सूर्यदेवांशी झाला आणि सूर्यदेवांच्या तेजाचा प्रताप किंवा ते तेज सहन न झाल्यामुळे त्या मुलीने आपली छाया निर्माण केली, आपली प्रतिकृती निर्माण केली. आणि छाया म्हणजे सावली. सावली माणसाची कशी असते? काळी असते ना, सावली काळी असते. तशी ती छाया, त्या छायेबरोबर सूर्यदेवांचा ज्यावेळी मिलन झालं त्याच्यातून तिला गर्भ राहिला आणि मग शनिदेवांचा जन्म आहे. त्यामुळे शनिदेव हे रंगानी वर्णानी काळे. मग असा काळा मुलगा माझ्या पोटी कसा काय जन्माला आला याचा विचार सूर्यदेवांनी केला आणि हा मुलगा माझा नाहीच म्हणून छायेला खूप त्रास द्यायला सुरुवात केली. हा मुलगा माझा नाहीच आहे माझ्या पोटी जन्माला आलेला. त्यामुळे लहानपणापासून शनिदेवांच्या मनामध्ये सूर्याविषयी म्हणजे आपल्या पित्याविषयी शत्रुत्व. त्यामुळे सूर्य आणि शनी यांचं जमतच नाही कधी. भारतीय अध्यात्मशास्त्र आहे, भारतीय ज्योतिषशास्त्र आहे, त्या ज्योतिषशास्त्रामध्ये शनी ग्रहाला अनन्यसाधारण असं महत्व आहे, नाही का? शनीची वक्रगती, शनीची वक्रदृष्टी आपल्यावर पडता कामा नये. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो काळ असतो शनीच्या वक्रदृष्टीचा, नाही 7.5चा. दर्शन घेताना सुद्धा दर्शनशास्त्र सांगतं की या देवतेचं दर्शन थेट डोळ्यांना डोळे भिडवून कधीच नाही घ्यावं, पायाशी दर्शन घ्यावं. अनेक शास्त्र आहेत, अनेक विधी आहेत, या सगळ्यांचा मान राखून आपण त्यांची उपासना केली पाहिजे. या शनिदेवांनी सूर्याशी शत्रुत्व, आपल्या पित्याशी शत्रुत्व करावं आणि महादेवांची उग्र तपश्चर्या करावी, भोलेनाथांची तपश्चर्या करावी. आणि भोलेनाथ म्हणजे असाही सबदेवन का बाबा? भोलेनाथ, आशुतोष असं त्यांचं नावच आहे. लगेच प्रसन्न होणारी देवता आहे. लगेच प्रसन्न झाले आणि वर मागायला सांगितलं तेव्हा शनिदेवांनी सांगितलं की माझ्या वडिलांपेक्षा मला श्रेष्ठ बनवा, सूर्यापेक्षा मी श्रेष्ठ वर्चस्व माझं झालं पाहिजे. तेव्हा भोलेनाथांनी शनिदेवांना आशीर्वाद दिला की नवग्रहांमध्ये तू सगळ्यात श्रेष्ठ असतील, तू दंडाधिकारी असशील म्हणाले, तू न्यायाधीश असशील, तुझ्याशिवाय काही हलणार नाही कुणाचं पान, तुला सगळे घाबरून असतील, सगळे घाबरून असतील. म्हणून रावणाने या नवग्रहांवर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला होता. दरबारामध्ये सगळ्या ग्रहांना पालथं झोपवलं होतं, त्याच्यामध्ये शनिदेव सुद्धा होते. काय अधिकार आहे त्यांचा? देवर्षी नारद आले होते रावणाच्या दरबारामध्ये आणि सांगितलं, दशानना अरे काय सगळे ग्रह तुझ्या पायाशी आहेत, एवढा मोठा तू वरिष्ठ बलदंड असलेला लंकाधीश असलेला. शनीकडे बघितलं नारदांनी आणि सांगितलं तुमची ही अवस्था केली का म्हणे, तुम्ही तर सगळ्यात श्रेष्ठ. शनिदेवांनी नारदांना सांगितलं मला, मी आता पालथाय ना, मला फक्त उताना करा म्हणाले. मग बघा माझी फक्त दृष्टी पडायचा अवकाश आणि मग तिथून रावणाच्या अधोगतीला सुरुवात झाली असं सांगतं शास्त्र, असं सांगतात पुराणामध्ये कथा. त्यामुळे या शनिदेवाची वक्रदृष्टी आपल्यावर पडता कामा नये याकरता त्यांची उपासना शास्त्राने जशी सांगितली तशी घडावी आणि ती सगळ्यात महत्वाची भावपूर्णतेने घडावी. मग तो भाव भक्तीमध्ये कसा असला पाहिजे? वरपंग नकोय. तू का म्हणे नको वरपंग देवा, म्हणे नको वरपंग देवा, म्हणे नको वरपंग देवा, म्हणे नको वरपंग देवा. ही माझी सेवा भाव शुद्ध, ही माझी सेवा भाव शुद्ध, ही माझी सेवा भाव शुद्ध. तुका म्हणे नको वरपंग देवा, दिखावा नकोय भक्तीमध्ये. तुकोबरायांनी हाच
विषय इथं मांडला की आता माझ्या भावाला अंतर देऊ नकोस, आता माझ्या भावा अंतराय नको देवा. मग देवा एकदा का तुझं माझं नातं जुळलं, तुझ्या माझ्यात अंतर नाही पडणार ना, तर मग आता माझी तुझ्याकडून कुठलीही तक्रार नाही. तू ठेवशील तसं मी राहायला तयार आहे. माझ्या भाग्यात जे जे आलं ते मी स्वीकारायला तयार आहे. हरि भगते तुझे नाम 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 तुझे नाम तुझे टाळ्या वाजवा. पाथरेकर आपण आहात ना कीर्तनात? खळखळून हास्य, खळखळून दाद, मस्त टाळ्यांची दाद मिळाली पाहिजे बरं. छान आनंदाने काटकसर न करता सहभाग आपला असला पाहिजे कीर्तनामध्ये. विठ्ठल आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो. तुकोबराय म्हणले देवा तक्रार नाही, कुठलीच तक्रार नाही. जे वाट्याला मिळालं ते स्वीकारीन, कारण आम्हाला खात्री आहे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. खात्री आहे तुझी कृपा असेल तर वाटेल ते प्रारब्ध भोग भोगायची आमची तयारी आहे. आले भागाते करीतो ठेविले अनंते तैसेची राहावे असं म्हटलं की नाही. तर आजची तरुण मंडळी म्हणते ताई संतांनी कर्तृत्ववाद नाकारला बहुतेक, काहीच करायचं नाही, ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान असं म्हटलंय. अरे म्हटलं तसं नाही. तुकोबांनी जरी हे सांगितलं ठेविली अनंते तैसेची राहावे तरी तेच तुकोबाराय भक्तीला शक्तीची जोड द्यायला शिकवतात. एक शककर्ता राजा महाराष्ट्राला मार्गदर्शनाने प्रभावित करून देतात आणि मग त्यांनाही सांगतात विंचू देभार्याशी आला देवपूजा नावडे त्याला तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम. धर्माचे पालन करणे पाखंड खंडणे हेही तुकोबाराय शिकवतात. फक्त टाळ कुटणं म्हणजे अध्यात्म नाही. त्या भक्तीला शक्तीची जोड दिली तुकोबारायांनी. त्यामुळे तक्रार न करता मोठमोठ्या महापुरुषांनी आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींवर संघर्षांवर मात करत स्वतःचं जीवन ध्येय गाठलं. अनेक महापुरुषांचं वर्णन आपण यामध्ये करतो. आले भागाते करीतो. संतांच्या बाबतीतही तेच झालं. तुकोबारायांच्या आयुष्यात काय होतं, ज्यांचा अभंग आहे 18 विश्व दारिद्र्य अनुभवायला मिळालं. एकेकाळी प्रचंड श्रीमंती, कनकाई माता हातात सोन्याचं कड घातल्याशिवाय बाहेर पाठवत नव्हती, पण तरी सुद्धा बघता बघता समोर दारिद्र्य आलं. एखादी वयोवृद्ध आजी त्या दारिद्र्याच्या अवस्थेमध्ये 10 ठिकाणी लुगडं फाटलेलं आहे आणि 70-75 वर्षाची म्हातारी दारासमोर उभी राहायची. सगळं लोकांना देऊन टाकलंय, घरात काहीच नाही, पण तिच्या अंगावरचं फाटकं लुगडं बघून तुकोबारायांना वाटायचं की हिला काहीतरी दिलं पाहिजे आपण. सकाळची वेळ, अवल्यामाई
मोरीत स्नानाला गेलेल्या असायच्या. तुकोबांनी मोरीवर निर्या करून ठेवलेलं त्यांचं नेसायचं लुगडं ते घ्यावं आणि त्या म्हातारीला द्यावं आणि तिला सांगावं, आता 120च्या स्पीडनी पळत जा, थांबू नको इथं, कारण तुझ्या मागणे भूकंप येणार आहे, वादळ येणार आहे तुझ्या मागे. खात्री होती हो, स्वभाव माहिती होता की नाही. आवलीला भेटावं, आवलीने भांडण करावं तुकोबरायांशी. का संघर्ष, का भांडण करावा? लुगडं दिलं म्हणून का हो? नाही. साडी दिली म्हणून का? नाही. आता मी माझी आबरू कशाने झाकू? प्रश्न पडावा. तुकोबराय म्हणायचे, आवले चिंता करू नको, ज्यांनी चोच दिली तो चारा देणार आहे, आले भागा ते करीतो. आता त्याचं नाव घेऊया ना. अगं नको चिंता करू अस्त्रा या पोटाची, माऊली आमुची पांडुरंग, काळजी करू नकोस. कशाला चिंता करायची? देणारा तो आहे. देव उदार देता न म्हणे थोडेफार, तू तो उदारांचा राणा. इतकं दिलंय त्यांनी. मैपत बुवांनी सांगितलंय की इथे या प्रसंगामध्ये आवलीला अंग झाकायला भगवंतांनी आपला पितांबर दिला. एवढी कृपा परमेश्वर करतो. विठ्ठल. तक्रारी तुम्ही आम्ही करतो, संतांनी तक्रारी नाही केल्या. स्वतः देवानी तक्रार कधीच नाही केली. देवांच्या आयुष्यामध्ये अवतारामध्ये आपण पाहतो भगवान गोपाल कृष्ण किती सहन करायला लागलं. सगळं स्वीकारलं की नाही? सगळं स्वीकारलं. दोन आई, एक आई जन्मदात्री होती, अंगावरचं दूध पण नाही प्यायला मिळालं. गोकुळात गेले, फक्त 11 वर्ष राहिले, तिथला विरह सहन करावा लागला. फक्त दुःख सहन केलं तरी सुद्धा आयुष्यभर हसत राहिले. देवाला सुद्धा चुकलं नाही. आपण का रडतो? नशिबाच्या नावाने का खडे फोडतो? याच्यात काही नाही, त्याच्यात काही नाही, आयुष्यात रसच नाही, कायम नकारात्मकता जीवनामध्ये. इतकी निगेटिव्हिटी आहे माणसांकडे सध्या. 10वी 12वीचे निकाल लागले, पोरांचे चेहरे बघण्यासारखे होते. बरं, एवढे मार्क पडणाऱ्यांना पडतात तरी कसे? हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. आमच्या काळामध्ये 80 म्हणजे खूप मार्क होते की नाही? खरं सांगा, मराठी भाषेमध्ये 99 मार्क पडूच कसे शकतात? मला कुणाला दोष नाही द्यायचा, कुणाचा विरोध नाही करायचा आहे, पण जीवनामध्ये नकारात्मकता आहे. आयुष्यामध्ये सुख आलं की आम्ही असे हुरळून जातो, असे नाचायला लागतो, आणि जरा कुठे दुःख मिळालं की तितकेच कोलॅप्स, तितकेच ढासळून जातो. माऊली उत्तर देतात, सुखी संतोषान यावे, दुःखी विषादान भजावे, आणि लाभा लाभन धरावे मना माझी. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय. ही परिस्थिती आम्हाला जमेल का, राहता येईल का? तुकोबा आम्हाला हे शिकवतात, आले भागा ते करीतो तुझे. जे आहे ते स्वीकारलंय देवा, जे आहे ते स्वीकारलंय. तक्रार कुठलीच नाही. आम्ही फार तक्रारी करतो.